या बातमीपत्राचे प्रायोजक आहे डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, पत्ता मुरारजी पेठ सिटी पार्क शेजारी सोलापूर। 48 तासात गुन्हेगार जेरबंद। विविध राज्यात जाऊन करायचा चोरी, तेलंगणातून येऊन सोलापुरात केली चोरी। शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 वर्ष, राहणार सत्यनारायण कॉलनी, रोड नंबर 1, नागारम केसर मंडल, जिल्हा मलकाजगिरी, राज्य तेलंगणा असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी वय 63 वर्ष, राहणार गीतानगर मंगलमूर्ती रेसिडेन्सी समोर, गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ, जुळे, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंत्री शंकर यास अटक करण्यात आली आहे। आरोपी मंत्री शंकर यास न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। रेवती तमशेट्टी या 11 मे रोजी त्यांच्या घरास कुलूप लावून परिवारासह परगावी गेल्या होत्या। ही संधी साधत अज्ञात चोरट्याने तमशेट्टी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे 9,57,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता। याबाबत 14 मे रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याच्या घटनास्थळास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट देऊन पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीबाबत माहिती मिळविली। संशयित आरोपीचा शोध घेत असताना 15 मे रोजी सायंकाळच्या सुमारास मार्केट पोलीस चौकी समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार संशयितरित्या दिसून आली। त्यावेळी पोलिसांनी घेराव घालून गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली। त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर असे असल्याचे आढळले। तसेच सदर स्विफ्ट कारच्या तपासणीमध्ये डॅशबोर्ड, ड्रायव्हर यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम आढळली। त्याबाबत नमूद आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदर सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम त्याने जुळे सोलापूर येथे 2 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी केलेल्या घरफोडीतील असल्याचे निष्पन्न झाले। शहर गुन्हे पथकाने शिवप्रसाद मंत्री उर्फ मंत्री शंकर याच्या ताब्यातून 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 8,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय मोरे, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाणे यांनी केली आहे। अधिक मास पुण्यपर्वामध्ये श्री शक्ती सेवा समिती सोलापूर यांच्या वतीनं सोलापुरात प्रथमच दिनांक 22 ते 24 मे 2026 दरम्यान परमहंस परिवार्जिकाचार्य कृतालम शंकराचार्य श्री शक्तीपीठम संस्थापक जगद्गुरु श्री 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 सिद्धेश्वरानंद भारती महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने मंत्र माहेश्वरी श्री शक्तीपीठाधीश्वरी पूज्य माताजी श्री 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 रम्यानंद भारती स्वामिनीजी यांच्या सानिध्यात ऐश्वर्य लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 22 मे शुक्रवारी श्री ऐश्वर्य लक्ष्मी सुवर्ण कुबेर होमम, 23 मे शनिवारी सौभाग्य लक्ष्मी पूजा, सुवासिनी पूजन, 24 मे रविवारी श्री चित्रलेखा समेत कुबेर कल्याणम आणि कुबेर पट्टाभिषेकम संपन्न होणार आहे। यासोबतच दररोज गुरुपाद पूजा, मंत्रोपदेशम, पूज्य माताजींचे अनुग्रह भाषणम, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत। तरी भाविकांनी या धार्मिक कार्यात सहभाग नोंदवून ऐश्वर्य लक्ष्मी व स्वर्ण कुबेर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ऐश्वर्य व श्री संपदा प्राप्त करावे ही विनंती। आयोजक श्री शक्ती सेवा समिती सोलापूर, सौ वैशाली गाजुल, श्री उमेश गाजुल, डॉक्टर सनत कुमार अनुमंडला आणि तेजस्विनी इरावत्ती। स्थळ श्री महालक्ष्मी बँक्वेट हॉल, MIDC सोलापूर। धार्मिक कार्यात सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क श्री शक्ती सेवा समिती सोलापूर 90 75 33 49 02 90 21 56 75 68 78 92 08 82 34 आणि 99 21 72 74 50।